श्री पतंजली महामुनये नमः. आपण आतापर्यंत असं पाहिलं, गुरुचे परमगुण, परम औदार्य आदी, परम औदार्य, परम कारुण्य, परम साम्य, गुरुमधले तो मृदू भाव, गुरुचे प्रेमळ अंतःकरण, एकूण सगळा हा अध्यात्माचा प्रांत, गुरु आणि शिष्य यांचे संबंध, ते प्रेमळ संबंध आणि त्या ठिकाणी सगळा प्रेमाचा आविष्कार असतो. किंबहुना प्रेमाच्या आविष्काराची त्या ठिकाणी परिपूर्ती असते. असे त्यांचे गुरु शिष्यांचे संबंध हे उत्कट असतात. उत्कट भाव त्या ठिकाणी असतो, उत्कट प्रेमाचा त्या ठिकाणी आविष्कार असतो. आणि केवळ आविष्कार नाही, आता सांगितल्याप्रमाणे त्याची परिपूर्ती असते. तर आतापर्यंत आपण हे गुरुचं वर्णन, गुरुचा महिमा या ठिकाणी बघत असताना आपण बऱ्याच उंच अशा ढगांमधनं संचार करत होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी असं सांगून जावंसं वाटतं की वास्तविकता आणि वास्तवता या ठिकाणी आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आता असं आहे की तुम्ही आम्ही जनसामान्य हे सगळे जे आहोत, आपल्यालाही असं वाटतं की आपल्यालाही असा गुरु असावा. अशा गुरुच्या शोधामध्ये आपण जातो. आणि असं आहे की या ठिकाणी अशा वर्णनाचा गुरु, आतापर्यंत आपण गुरु महिमा पाहिला, गुरुचं जे वर्णन पाहिलं, तशा वर्णनाचा गुरु हा आपल्याला मिळत नाही ही एक वंचना जरी असली तरी वास्तवता अशी आहे की तसा गुरु मिळण्याची पात्रता आपल्यामध्ये नाहीये. तशा अर्थाने आपण शिष्यच नाही आहोत. अगदी जरी अध्यात्मशास्त्राच्या, अध्यात्म ज्ञानाच्या मार्गामध्ये आपण जरी वाटचाल करत असलो आणि त्यामुळे अध्यात्म ज्ञान देणाऱ्या गुरुच्या शोधामध्ये जरी असलो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला अध्यात्म ज्ञानाच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करताना आपल्याला गुरु हवे आणि गुरु हवे असं वाटणं ही अत्यंत योग्य अशी इच्छा असते त्या ठिकाणी. पण असं आहे की आपल्या या आरंभावस्थेच्या अध्यात्म मार्गाच्या प्रवासामध्ये आपण काही शिष्य म्हणून घेण्याला पात्र नसतो आणि त्यामुळे आपल्याला गुरु प्राप्त होण्याची पात्रताच नसते. अशा प्रकारचा गुरु आपल्याला जर मिळाला, अशा ममतेचा, अशा प्रेमाचा, अशा मायेचा, जिव्हाळ्याचा, करुणा, माधुर्य, हे सगळे ज्यात आपण भव्य गुण असे पाहिले, त्या गुणांचा गुरु जर मिळाला तर तो गुरु आपल्याला दूर करेल. आणि त्यामध्ये त्याचं कारुण्याचा भाव, कारुण्याचा अभाव असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे. असं आहे कारण आपण जे या ठिकाणी अनधिकारी असे अध्यात्म मार्गातले साधक आहोत, त्यांना आपण जे आचार्यांचं वर्णन पाहिलं, जे स्वतः सदाचार तत्पर असतात आणि सदाचाराची अपेक्षा करतात, त्याच्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी, शिस्तीचा बडगा, दरारा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आचार्यामध्ये असतात पाहिलं, तर तशा प्रकारचेच आपल्याला अध्यात्मामध्ये शिक्षक हे असावे लागतात. आपल्याला अध्यात्मामध्ये गुरु मिळण्याची पात्रता ही म्हणजे जनसामान्यांना नसते. जनसामान्यांना अध्यात्मच्या प्रांतामध्ये सुद्धा गुरु मिळण्याची पात्रता नसते. त्यांना अध्यात्म विद्येमध्ये सुद्धा शिक्षक हवे, मास्तर हवे, आचार्य हवेत. आलं का लक्षात? गुरु सारख्या मुलायम, लोण्याच्यासारखं हृदय असलेला त्या ठिकाणी गुरु, तो सत्पुरुष हा जनसामान्यांना, जे अजून आरंभावस्थेत आहे, साधकावस्थेत आहेत, ते प्राप्त होऊ शकत नाहीत. कारण असं आहे, जरी अध्यात्म ज्ञान असलं आणि आपण सुरुवातीला पाहिलं की अध्यात्म ज्ञान हे हृदयात पोहोचावं लागतं, हे जरी सगळं खरं असलं
तरी आरंभाच्या काळामध्ये अध्यात्मविद्या, अध्यात्मज्ञान त्याबद्दलचे उपदेश हे आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये, हे संबंध शरीरामध्ये जाऊन पसरावे लागतात. केवळ अंतःकरणाच्या त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश म्हणजे त्यासाठी परमोच्च श्रेणीचा शिष्य हा असावा लागतो. अर्जुनासारखा किंवा उद्धवासारखा किंवा संत श्रेष्ठ अशा लोक जे आहेत ते त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये अध्यात्म ज्ञानाचं बीजारोपण किंवा अध्यात्म ज्ञान हे त्या ठिकाणी रुजवणं हे शक्य असतं. त्यामुळे त्यांना गुरु मिळू शकतात आणि त्यांना गुरु मिळण्याची पात्रता असते. पण जनसामान्यांनी अशा गुरुच्या मागे लागणं, अशा गुरुच्या शोधात लागणं आणि असा गुरु न मिळाल्याने वैफल्यग्रस्त होणं हे सगळे अयोग्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अयोग्य आहेत. आरंभ काळामध्ये, अनुशासन काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षकच हवा. अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्याला काहीच प्राथमिक सुद्धा ज्ञान नसल्यामुळे त्या ठिकाणी प्राथमिक ज्ञान हे मेंदूद्वाराच आपल्यामध्ये पोचलं पाहिजे. आपल्या बुद्धीमध्ये ते ज्ञान पोचलं पाहिजे आणि त्याच्यानंतर अंतःकरण आणि त्यानंतर अध्यात्मातला जो प्रेमाचा प्रांत आहे तो त्याच्यानंतर हाती लागत असतो. तर आतापर्यंत कदाचित आपण त्या गूढवादाच्या ढगामध्ये तरंगत असलो तर ही वास्तवता त्या ठिकाणी दुर्लक्षून चालायची नाही. आपण कुठे आहोत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे शेवटी योगशास्त्र हे साधन प्रणालीचं शास्त्र आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आहे. आणि त्यामुळे आपण कुठे आहोत आणि आपल्याला या ठिकाणी काय आहे, आपल्याला काय उपदेश आहे, या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हा जरी परमेश्वर, हा भगवंत सगळ्यांचा जरी गुरु असला तरी आपल्यामध्ये शिष्यत्व हे ज्याला आपण ऍक्च्युअल म्हणतो, ऍक्च्युअलाइज्ड म्हणता येईल तसं झालेलं नाहीये. ते पोटेन्शियली आहे. आपण सगळे अध्यात्मज्ञानाला शक्तितः पोटेन्शियली आपण जरी लायक असलो तरी आपण वस्तुतः म्हणजे ऍक्च्युअली काही अजून लायक झालेलो नाही आहोत. आणि जोपर्यंत तशी ज्याला ऍक्च्युअल शिष्यत्व ज्याला म्हणता येईल ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत गुरु मिळण्याची शक्यता नसते, गुरु मिळण्याची पात्रताच नसते. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला अध्यात्मविद्या जरी असली, अध्यात्मविद्येच्या प्रांतामध्ये आपल्याला शिक्षक शोधला पाहिजे, मास्तर शोधला पाहिजे, आचार्य शोधला पाहिजे. आणि आपण पाहिलं की आचार्य हा कशा प्रकारे विद्यादान करत असतो, कुठल्या माध्यमातून तो करत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या संदर्भामध्ये वापर हा व्हावा लागतो. आणि आपल्याला एकदम संत तुकारामांसारखा गुरु मिळणं अशी अपेक्षा ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर हा या ठिकाणी आपण भाग लक्षात घेतला पाहिजे की हा आणि असा प्रसंग उपनिषदांमधनं तुम्हाला आपल्याला दिसेल. उपनिषदामध्ये असं झालेलं आहे की एका उपदेशकर्त्यानं आपल्या हाताखालच्या स्नातकाला दुसऱ्या आचार्यांकडे पाठवलंय किंवा एखाद्या गुरुकडे पाठवलंय. आलं का लक्षात? उपनिषदामध्ये असे प्रसंग आपल्याला दिसतात की त्या ठिकाणी ते गुरु सांगतात की बाबा तो आता इकडून माझ्याकडून त्या गुरुकडे जा, त्याच्याकडे जा. असे प्रसंग त्या ठिकाणी येतात. आणि हे संभवण्याचे दोन प्रकार असतात. म्हणजे असं बघा की एखाद्या आचार्याच्या हाताखाली एक विद्यार्थी आहे, अध्यात्मशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्या ठिकाणी अध्यात्मशास्त्राचं अनुशासन चाललेलं आहे. मग त्याचं संस्कृतीकरण हे आचार्य करत असतो. आणि ते केल्यानंतर ज्यावेळेला आचार्याला लक्षात येतं की आता ह्याला आध्यात्मिक संस्कृती ह्याच्यामध्ये रुजलेली आहे, आता ह्याला अध्यात्म ज्ञानाचा बोध व्हायला पाहिजे, त्याचा उपदेश व्हायला पाहिजे. आणि ते काम माझ्या हातनं होणार नाही कारण माझं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं नाही. ह्याला या ठिकाणी आता गुरु पाहिजे, ह्याच्या अंतःकरणामध्ये शिरकाव करणारा असा कोणीतरी गुरु पाहिजे. असं म्हटल्यानंतर आचार्य त्या ठिकाणी त्या स्नातकाला अरे बाबा तो आता अमुक अमुक आचार्यांकडे जा, अर्थात ते आचार्य म्हणजे गुरु असतात. आणि त्यामुळे तो गुरूंकडे जातो.
आणि त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाचं खऱ्या अर्थानं संक्रमण होतं. आलं का लक्षात? तसंच काही वेळा असं होतं की खऱ्या अर्थाने पात्र नसलेला असा एक स्नातक हा एखाद्या गुरुच्या सान्निध्यात येतो आणि गुरुच्या सान्निध्यात आल्यामुळे तो शिष्य होतो. मग गुरुला लक्षात येतं की बाबा ह्याला अनुशासनाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ह्याला आध्यात्मिक शिस्त, वर्तणूक, सद्वर्तन ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अजून रुजायच्या आहेत. आणि मग अशा वेळेला तो गुरु सांगतो की तू अमुक अमुक आचार्यांकडे जा, आणि तो खऱ्या अर्थाने आचार्य असतो. आणि त्यामुळे तो स्नातक त्यावेळेला त्याचं तथाकथित शिष्यत्व त्याला सोडून द्यावं लागतं आणि स्नातकत्व त्याला घ्यावं लागतं आणि आचार्यापाशी तो जाऊन अनुशासन घेत असतो. म्हणजे अनुशासन घेतल्यानंतर ज्या वेळेला तो शिष्यत्वाला योग्य होतो त्यावेळेला तोच आचार्य त्याला गुरुकडे पाठवत असतो. असे प्रकार परंपरेमध्ये घडलेले आहेत. आलं का लक्षात? असे प्रकार परंपरेने घडलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असा गुरु हाच उत्तम गुरु, सद्गुरु, किंवा परमगुरु असं आपण मानून तो आपल्याला मिळत नाही अशी एक वंचना बांधून असतो, किंवा तो आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून आपण त्याच्या शोधात जातो, सारा हिमालय पालथा घालतो. असेही काही महाभाग असतात, नाही असं नाही. सारा हिमालय पालथा घातला, या गुरुकडनं त्या गुरुकडनं अनेक ठिकाणी भटकंती केली, अनेक गुरूंच्या शोधामध्ये गेला, असेही प्रकार संभवतात. असे काही महाभाग असतात. आलं का लक्षात? तर त्यामुळे या ठिकाणी असं लक्षात घेतलं पाहिजे, जरी आपण असं गुरुचं वर्णन आतापर्यंत ऐकलं असलं, भव्य उदात्त दिव्य अशा गुरुचं जरी वर्णन ऐकलं असलं, तरी तसा गुरु आपल्याला मिळालाच पाहिजे असा अट्टहास धरणं हे योग्य नाहीये. सुरुवातीला आपल्याला अनुशासन पर्वामध्ये आपल्याला एखादा शिक्षक गाठला पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपण केवळ इन्स्ट्रक्शन्स घेतली पाहिजेत. आपल्याला अनेक गोष्टींचा अध्यात्माच्या प्रांतामध्ये परिचय व्हायचा असतो, परिचय झालेला नसतो, परिचय अवस्था असते. त्यामुळे अशा वेळेला गुरुच हवे असा अट्टहास धरणं हे परंपरेला सोडू नये. आलं का लक्षात? त्यामुळे या अनुशासन पर्वामध्ये आपल्याला आचार्य किंवा तत्सम असा कोणीतरी सद्वर्तनी, सदाचारी, अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व असलेला असा कोणीतरी आचार्य असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी शिस्त, अमुक तमुक, साम दाम दंड भेद ह्या सगळ्यांचा वापर करणारा असा कोणीतरी असावा लागतो, हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? आणि मग यथासमयी आपल्याला ती योग्यता आली की आपोआपच आपला अंतर्यामी आपल्याला योग्य गुरुकडे नेत असतो, किंवा तो गुरु आपल्याकडे येत असतो, किंवा भगवंत स्वतःच ते कार्य करत असतो. तर एकूण त्या गोष्टी शेवटी सगळ्या भगवंतावरच असतात. आणि मग ज्यावेळेला अध्यात्म ज्ञानाला योग्यता सिद्धी मिळते त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानसूर्य आहे, अध्यात्म ज्ञानाचा सूर्य आहे, तो प्रसारित होण्याचं ते जे कार्य असतं ते आपोआप गुरुच्या साह्याने घडत असतं. कारण असं हा जो अध्यात्मामध्ये, हृदयामध्ये जो आलोक निर्माण करायचा असतो, निर्माण होत असतो, तो कुठलंही बटन दाबून, विद्युत मंडळाचं बटन दाबून हा आलोक काही निर्माण होत नसतो. त्या ठिकाणी गुरुचं प्रेम हे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये प्रवेशित होत असतं. आणि आध्यात्म ज्ञानाला जे काही अंतःकरणामध्ये करायला पाहिजे, त्याचं संस्कृतीकरण करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी हा गुरु केवळ प्रेमाद्वारा करत असतो. अर्थात ती फार उच्चावस्था आहे. म्हणजे शिष्यावस्था जरी ती असली तरी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ती फार वरची अवस्था आहे. अर्जुन आणि उद्धव यांच्यासारखे हे जे शिष्य होते, ती अवस्था सुद्धा फार उंचावरची अवस्था आहे. आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये जसा गुरु मिळाला तसाच आपल्याला गुरु मिळाला पाहिजे, अशी काहीतरी आशा मनाशी बाळगणं, वेडी आशा बाळगणं हे वास्तवतेला सोडून आहे. त्यामुळे वास्तवता सुद्धा डोळसपणे या ठिकाणी बघून घ्यावी आणि संबंध गोढवादही समजून घ्यावा. ज्ञान विज्ञान
हे सगळं हस्तगत करून घ्यावं, असे हे सगळे प्रकार या ठिकाणी या सूत्रामध्ये आपल्याला करून घ्यायचेत आणि यथाशक्ती आपण ते करून घेतलेले आहेत. असो, आता मुद्दा असा की हा जो अंतःकरणामध्ये अध्यात्माचा सूर्य, अध्यात्माचा आलोक हा जो व्हायचा असतो तो गुरुद्वाराच होऊ शकत असतो. गुरुच त्याला समर्थ असतो. ही वास्तवता आहे. कुठलाही आचार्य त्याला समर्थ नसतो, कुठलाही मास्तर, कुठलाही शिक्षक हा त्याला समर्थ नसतो. गुरु आणि परमार्थानं, सूक्ष्मार्थानं हा ईश्वर, भगवंत हाच ते कार्य करत असतो. अंतःकरणामध्ये ज्ञानदीप प्रज्वलित करणं हे कुठल्याही ज्याला विद्युत मंडळाचं बटन दाबून तो प्रकाश, त्या आलोक अंतःकरणामध्ये निर्माण करता येत नसतो. अंतःकरणातला अंधकार हा कुठल्याही विद्युत मंडळाच्या दिव्यानं लागत नसतो. तर तो कसा लागतो हा प्रकार या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर गुरु कोण, गुरु कसा आणि भगवंत गुरु कसा हे लक्षात येतं. तसंच या सूत्राच्या संदर्भात आपण असंही पाहिलं की गुरु म्हणजे ज्ञान देणारा. ज्ञान म्हणजे काय तर समस्त विद्या, या विद्यांचं जंगल, ॲस्ट्रॉलॉजी टू झुऑलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी टू झुऑलॉजी, ही सगळी शास्त्र, समग्र शास्त्र, या सगळ्या विद्या नाही, तर अध्यात्म ज्ञान हेच खऱ्या अर्थाने ज्ञान आहे आणि बाकीचं सगळं अज्ञान आहे, असा अध्यात्मशास्त्राचा एक रोखठोक सिद्धांत आहे. त्यामुळे अध्यात्म ज्ञान देणारा हाच गुरु, हाही प्रसिद्धार्थ, प्रधानार्थ आपल्या मनामध्ये बिंबला गेला पाहिजे. म्हणजे मग या ठिकाणी पूर्वेशाम अपि गुरुहु असं सूत्रकार सांगतात, भगवंताचा निर्देश करतात, तो कशा अर्थानं हे त्या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा प्रकारे या सूत्रावर विचार करताना आपण भगवंत हा ईश्वर, गुरु कसा हाही विचार पाहिला. मग तो जर परोक्ष असेल, अपरोक्ष असेल तर तो कसा अर्थ असतो त्या ठिकाणी तोही आपण पाहिला. गुरुच्या ठिकाणी जी लक्षणं असावी लागतात त्यांचाही विचार केला. गुरु आणि आचार्य ह्यांच्यामध्ये फरक काय असतो तोही लक्षात घेतला. तसंच गुरु म्हणजे कुठल्या प्रांतात असतो, अध्यात्म प्रांतातच गुरु असतो हाही भाग लक्षात घेतला. अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचं ज्ञानविज्ञान आपल्याला या सूत्रामध्ये हस्तगत झालंय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या सूत्राचा या ठिकाणी उपसंहार करत आहोत. आणि या सूत्रानिशी आपल्याला भगवंताची काही लक्षणं किंवा भगवंताचे काही गुण हे प्रकर्षाने लक्षात येतात. जसे परमज्ञान, आणि एक परमज्ञान हा सर्वात महत्वाचा गुण, आणि त्याच्यापासून सुरुवात झाल्यानंतर परम सौशील्य, परम वात्सल्य, परम आर्दव, परम आर्जव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम माधुर्य, परम गांभीर्य, परम औदार्य, परम चातुर्य, परम स्थैर्य, परम धैर्य, हे जे भगवंतामधले गुण आहेत त्यांचा आविष्कार या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. आणि गूढवादानुसार भगवंत हा आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानप्रदाता कसा, हाही भाग या ठिकाणी लक्षात येतो. पण अजूनही खरं म्हणजे भगवंताची सगळी लक्षणं, भगवंताची पूर्ण व्याख्या ही अजूनही सूत्रकारांना या ठिकाणी संपवता आली नाहीये. हे आतापर्यंत त्यांनी हे तिसरं सूत्र दिलं ईश्वराच्या बद्दल, पण तरी सुद्धा भगवंताचं लक्षण हे या ठिकाणी सूत्रकारांना सूत्रान्वित करता आलेलं नाहीये. म्हणजे पतंजलींसारख्या वैयाकरणी आला, ज्या म्हणजे पतंजलींमध्ये एवढं शब्द सामर्थ्य असून सुद्धा पहिल्या विस्तृत सूत्रामध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कृतार्थता आली नाही. त्यामुळे त्यांनी अजून एक सूत्र जोडलं, म्हणजे क्लेश कर्म विपाक आशयमृष्ट पुरुष विशेष ईश्वर. या सूत्रामध्ये आपण पाहिलं की केवढं विशाल काय सूत्र त्या ठिकाणी अन्वित आहे.
पण ते सुद्धा सूत्र भगवंताचं म्हणजे अनंत कोटी अनंत वीर्य भगवंताचं वर्णन करायला अर्थात अपुरं पडल्यामुळे त्यांनी अजून एक सूत्र त्या ठिकाणी अन्वित केलं. ते म्हणजे निरतिशय सर्वज्ञ बीजम. भगवंतातलं सर्वज्ञत्व हे त्यांनी दाखवून दिलं, सांगितलं, आणि त्याच्या अनुषंगानं अनेक गुणराशी त्या ठिकाणी आपल्याला दिपून टाकणाऱ्या ठरल्या. त्यांचं आपल्याला दर्शन झालं. पुन्हा ते सूत्र सांगून सुद्धा ते सूत्र असं होतं की त्याच्या अनुषंगानं अजून एक सूत्र सांगणं आवश्यक ठरलं की त्याच्यामध्ये सर्वज्ञत्व कशासाठी आहे. तर भगवंताचं जे परमकारुण्य आहे, भगवंतामध्ये जे परमकारुण्य आहे आणि त्याची जी प्रतिज्ञा आहे, व्यासभाष्यामध्ये आपल्याला सापडणारी जी प्रतिज्ञा आहे, तसंच भगवद्गीतेमध्ये भगवंताने स्वतःच्या मुखातून सांगितलेली जी प्रतिज्ञा आहे की तेषामेव अनुकंपार्थम अज्ञानजम तमहा नाशयामी आत्मभावेन ज्ञानदीपेन भास्वता किंवा योगक्षेमं वहाम्यहम. तर हा प्रकार ते कसा करतात, तर तो गुरुद्वारा गुरुमाध्यमातून करतात. आणि त्यांच्यातले जे सर्वज्ञत्व आहे ते यासाठीच आहे म्हटल्यानंतर त्यांनी भगवंत हा गुरु म्हटल्यानंतर शिष्याला सगळ्या प्रकारचं छत्र, सगळ्या प्रकारचा आश्रय हा देणारा, गुरु म्हटल्यानंतर शिष्याला सगळ्या प्रकारचा आश्रय देणारा असा, जो माता, जो पिता, सगळा जो भरता, सर्व काही स्नेह, मित्र, सगळे भाव त्या ठिकाणी शिष्याला देऊन त्याला त्याची परमछाया, त्याच्या परमछायेने आच्छादित करणारा भगवान गुरु या नात्याने ते करत असतो. असं म्हटल्यानंतर अजूनही काही भगवंताच्या गुणांचा आविष्कार हा या ठिकाणी आपल्याला दिपवून टाकणारा या सूत्राद्वारा दिसला. तर एवढं सांगितल्यानंतर अजूनही लक्षण पूर्ण होत नाही. तर आता भगवंताच्या बद्दल अजूनही काही अजून एक सूत्र सांगणार आहेत. तस्य वाचक प्रणवः असं सांगून भगवंत हा ओंकार आहे, भगवंताचा वाचक हा ओंकार आहे, ईश्वराचा वाचक हा ओंकार आहे असं सांगून अजून एक प्रचंड दालन सूत्रकार आता आपल्या पुढे उघडणार आहेत. म्हणजे प्रणव म्हटल्यानंतर भगवंताचे अजून जी काही अनंत लक्षणं, अनंत सामर्थ्य जी आहेत, अनंत गुण जे आहेत, त्यांची म्हणजे ती ज्याला खाण म्हणता येईल, ती खाण आता त्या खाणीमध्ये आपल्याला नेऊन त्याचं दर्शन देणार आहेत. तर ह्याच्यानंतर पुन्हा एक खऱ्या अर्थाने महत्काय, बृहत्काय असं एक सूत्र, पण केवळ 3 शब्दांचं आहे. तस्य वाचक प्रणवः असं एक सूत्र ह्याच्यानंतर सूत्रकार देऊन आपल्याला अजूनही भगवत तत्व निरूपण करणार आहेत. भगवत तत्व निरूपण म्हणजे एक या ठिकाणी अमृतप्राशन, केवळ अमृतप्राशन नाही, तर या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत त्यांनी अमृताने न्हाऊ घातलेला आहे आणि तो प्रकार अजूनही चालणार आहे. तर याच्यानंतर आपण त्या सूत्राकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी भगवंताच्या सामर्थ्याच्या वर्षावाखाली प्रचंड, ज्या ठिकाणी वर्षाव, भगवंताच्या सामर्थ्याचा वर्षाव प्रणव म्हणून, प्रणव स्वरूप म्हणून जो आहे तो आपल्याला ह्या पुढच्या सूत्रामध्ये त्याचा अनुभव येणार आहे. तर आपण आता त्या सूत्राकडे ह्याच्यानंतर वळणार आहोत. सूत्रकार सांगतात, तस्य वाचक प्रणवः, त्या भगवंताचा वाचक, त्या ईश्वराचा वाचक हा प्रणव म्हणजे ओंकार आहे. अशा प्रकारचं एक लहानसं सूत्र, पण तात्पर्याच्या दृष्टीने बृहत्काय, महाकाय असं सूत्र आता ते देत आहेत. त्याचा आपण आता विचार करणार आहोत. सूत्रकार या सूत्रात सांगतात की अनंत कल्याण गुणाने विभूषित असा जो भगवंत आहे, जो ईश्वर आहे, त्याचा वाचक प्रणव आहे. अर्थात अनंत गुणांनी युक्त असा जो भगवंत आहे, त्याच्या अनंत गुणांचं वर्णन हे काही करता येत नाही, कारण अनंताचं वर्णन कुठे संपतच नसतं. पण या अनंताचं वर्णन एका शब्दात करायचं म्हणजे
प्रणव. आलं का लक्षात? एका शब्दात या अनंत गुणराशी युक्त असा जो भगवंत आहे, अनंत गुणांनी विभूषित असा जो भगवंत आहे, त्या भगवंताचं वर्णन एका अक्षरामध्ये करायचं म्हणजे प्रणव, असं या ठिकाणी सूत्रकार सांगून जातात. अर्थात आतापर्यंत आपण ज्या ज्या पैलूंचा भगवंताच्या गुणाच्या पैलूंचा विचार केला, त्या सगळ्या गुणांचा संग्रह जर एका शब्दामध्ये करायचा असेल तर तो शब्द म्हणजे प्रणव. आणि तो जर एका अक्षरामध्ये जर करायचा असेल, भगवंताच्या अनंत सामर्थ्य, त्याचं विपुल अनंत सामर्थ्य, अनंत गुणराशी, या सगळ्यांचा संग्रह एका अक्षरामध्ये जर करायचा असेल तर ते अक्षर म्हणजे ओम. अशा प्रकारे सूत्रकार या ठिकाणी जे सांगतात. आणि ह्याच्यानंतरच्या लगेचच्या सूत्रामध्ये आपल्याला प्रणवाच्या अर्थाबद्दल भावना करण्याचा प्रकार सांगतात. अर्थात त्यामुळे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की प्रणवाचा अर्थ म्हणजे भगवंत, भगवंताचा अर्थ म्हणजे अनंत अशा कल्याण गुणांनी विभूषित असा असलेला तो ईश्वर, त्याचा सगळ्या गुणांचा संग्रह या ठिकाणी हा होत आहे. अर्थात आतापर्यंत आपण ईश्वराचं ज्या ज्या संदर्भामध्ये वर्णन बघत होतो, वर्णन करत होतो, विचार करत होतो, तर त्याचा संग्रह या ठिकाणी असल्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की क्लेश अपरामृष्ट, कर्म अपरामृष्ट, विपाक अपरामृष्ट, कर्मवासना अपरामृष्ट आणि सगळ्यांचा अंतर्यामी, सर्वांचा आत्मा, सर्वस्य आत्मा असा पुरुष विशेष, असा पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हटल्यानंतर भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायातलं समस्त भगवंताचं वर्णन जे आलेलं आहे ते, आणि भगवंताचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये जे आलेलं आहे ते, विभूतीमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती म्हणून जे आलेलं आहे ते, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन म्हणून आपल्याला जे प्राप्त झालं, ते समजलं, उमजलं, ते एवढ्या सगळ्या गुणांचा या ठिकाणी संग्रह आहे. आणि पुन्हा मग त्याचा शब्दशः आपण या योगसूत्राच्या संदर्भामध्ये जो विचार केला तर तो म्हणजे परमज्ञान, परम ऐश्वर्य, परम वीर्य, परम शक्ती, परम तेज, परम सौशील्य, परम वात्सल्य, परम आर्दव, परम आर्जव, परम सौहार्द, परम साम्य, परम कारुण्य, परम माधुर्य, परम गांभीर्य, परम औदार्य, परम चातुर्य, परम स्थैर्य, परम धैर्य, परम शौर्य, परम पराक्रम, परम सत्यकामत्व, परम सत्य संकल्पत्व, परम कृतित्व, कृतत्व, परम अपहत पापमत्व म्हणजे विपापत, विगत पाप, परम विजरत्व, जराराहित्य, परम विमृत्यत्व म्हणजे अमृतत्व, आणि परम विशोकत्व, परम विजिगत्सा, परम अपिपासा, असे अनेक आपण गुण या ठिकाणी एकूण योगसूत्राच्या संदर्भामध्ये जे जे पैलू आपण या ठिकाणी पाहिले त्या सगळ्यांचा संग्रह या ठिकाणी पुन्हा एकदा एका अक्षरामध्ये होत आहे. आणि तसंच आता या सूत्राच्या संदर्भामध्ये अजूनही काही आपल्याला जे भगवंताच्या अनंत गुणराशींचं दर्शन होणार आहे, तर त्यात इतर काही गुणांचं दर्शन होणार आहे, त्याच्या इतर काही सामर्थ्याचं जे या ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे, अशा सगळ्या गुणांचा या ठिकाणी संग्रह या एका सूत्रामध्ये होत आहे. म्हणजे योगसूत्रामध्ये विशाल अशा तात्पर्याचं सूत्र कुठलं असेल, परम विशाल अशा तात्पर्याचं सूत्र कुठलं असेल की ज्या ठिकाणी
संपूर्ण अवकाशाचा कागद करून सुद्धा त्या सगळ्या गुणांचं त्या ठिकाणी निर्देश करायचा म्हटला तरी तो कागद अपुरा पडेल अशी जी परिस्थिती आहे, या सगळ्या गुणांचा संग्रह या ठिकाणी या एका सूत्रामध्ये होते. केवळ 3 शब्दांचं सूत्र आहे. तस्य वाचक प्रणवः. त्याचा वाचक प्रणव आहे, त्याचं नामाभिधान प्रणव आहे. अशा प्रकारे, आणि हे प्रणव हे असं नाव आहे की त्या प्रणवामध्ये भगवंताचं अनंत सामर्थ्य, त्याच्या अनंत गुणराशी या सगळ्या या ठिकाणी संग्रहित आहेत. तर अशा प्रकारे ह्या सूत्रामध्ये पुन्हा एकदा भगवंताच्या अनंत गुणांचं दर्शन होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता या सूत्राकडे वळत आहोत. तर या सूत्राकडे वळताना पुन्हा एकदा असं म्हणावंसं वाटतं की ईश्वराचं अचिंत्य असा जो भगवंत, अचिंत्य सामर्थ्याने युक्त असा जो भगवंत, वर्णनातीत शब्दातीत असा जो भगवंत, त्याचं एकंदरीत लक्षण योगसूत्रामध्ये काय झालं आहे ते अत्यंत थोडक्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशांनी अस्पृष्ट शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कृष्ण कर्म, अशुक्ला कृष्ण कर्म या चतुर्विध कर्मांनी असंस्पृष्ट, तसंच जाती आयुभोग रूपामध्ये सुखदुःखानी प्राप्त होणार तापात्मक असं जे फल प्राप्त होतं त्याने असंस्पृष्ट, तसंच चतुर्विध कर्मांच्या चतुर्विध वासना ज्या असतात त्या वासनांनी असंस्पृष्ट असा पुरुष विशेष म्हणजे सगळ्या आविष्कारामध्ये, स्थूल सूक्ष्म अशा सगळ्या आविष्कारामध्ये आत्मस्थ असणारा सर्वांतर्यामी असा पुरुष चैतन्य तत्व आणि ईशनशील इच्छा मात्रेण सकल जगत उद्धरक्षम, सगळ्या जगताचा उद्धार करण्याची क्षमता राखणारा केवळ इच्छा मात्रेण असा, ज्याच्या ठिकाणी निरतिशय असं सर्वज्ञत्वाचं बीज आहे असा, आणि सकल जीवसृष्टीचा उद्धार करण्यासाठी, ज्ञानवैराग्याचा उपदेश करण्यासाठी, अध्यात्म ज्ञान देण्यासाठी सगळ्यांचा आणि पूर्वजांचा आणि पूर्वगुरूंचाही सगळ्यांचा असा जो गुरु आणि ज्याचा वाचक प्रणव आहे, सृष्टीचा आद्यनाद हा जो प्रणव, सर्व सृष्टीचं मूळ कारण ज्या बीजामध्ये सापडतं तो प्रणव, सर्वांच्या अंतर्यामी अनाहत नादानी युक्त असा सतत स्पंदन पावणारा असा जो प्रणव, सृष्टीतल्या समस्त आविष्कारांचं मूळ जो प्रणव, ब्रह्मतत्वाचा निर्देश करणारा जो प्रणव, भगवंताचं नामाभिधान जे प्रणव, हे ज्याचं नामाभिधान असा हा ईश्वर, अशी ही व्याख्या योगसूत्रामध्ये सापडते. आणि या अशा दीर्घ लक्षणाचं जर एखादं सूत्र करायचं म्हटलं तर ते कसं असेल त्याचा प्रयत्न ज्याचा तो करू शकतो. तर असं या ठिकाणी जर एकच सूत्रकारांना जर अन्वित करता आलं असतं किंवा त्यांनी केलं असतं तर ते असं प्रचंड काय सूत्र झालं असतं. क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईशनशील इच्छा मात्रेण सकल जगद उद्धर क्षम यत्र निर्तिशयं सर्वज्ञ बीजं य एष पूर्वेषामपि गुरुः कालेन अनवच्छेदात्
यस्य वाचक प्रणवः स ईश्वरः. अशा प्रकारे प्रचंड काय असं सूत्र हे झालं असतं. आणि मग त्याचं पुन्हा विशदन करणं हे आवश्यक होतं. आणि त्या ठिकाणी आपण मगाशी अनंत त्याचे जे गुण आहेत, गुणगण आहेत, गुणराशी आहेत, त्या सगळ्या म्हणजे योगशास्त्र आणि योगसूत्राच्या संदर्भामध्ये त्याचे जे गुण जाणवतात. कारण शेवटी या ठिकाणी ईश्वराचं ध्यान हे समाधीसाठी आहे म्हटल्यानंतर ज्या सामर्थ्याने युक्त असा ईश्वर आपल्याला ही समाधी प्राप्त करून देतो, कैवल्य प्राप्त करून देतो, परममोक्ष प्राप्त करून देतो आणि परमनिश्रेयस प्राप्ती करून देतो, त्यासाठी जे जे गुण लागतात, जे जे सामर्थ्य लागतात, त्यांची आपण ही यादी अनेक वार पाहिली. ते सगळे गुण या ईश्वरामध्ये असतात. अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं गेलं. त्यामुळे ह्या प्रदीर्घ सूत्राचा संकोच करायचा म्हणजे तो ईश्वर अशा एका शब्दामध्ये करता येईल, किंवा भगवंत अशा एका शब्दामध्ये करता येईल, किंवा भगवन अशा एका शब्दामध्ये करता येईल, भगवान श्रीकृष्ण अशा सुद्धा नामाने करता येईल की ज्याद्वारा भक्ताचं हृदय उचंबळून येऊ शकेल. तसंच भक्ती आणि तत्वज्ञान या दोन्हीचा संगम ज्या ठिकाणी होईल आणि दोन्हीला योग्य अशी जी एखादी संकल्पना असेल ती म्हणजे ईश्वर, तर त्या शब्दामध्ये सांगता येईल. आणि या अनंत गुणराशीने युक्त असा जो भगवंत, त्याचं एका अक्षरामध्ये, एका शब्दामध्ये, एका अक्षरामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर तो शब्द म्हणजे ओम, आणि तोच प्रणव. त्यामुळे या ठिकाणी ईश्वराचं केवळ लक्षण सांगणं हा प्रकार उपसंहृत होत नाहीये, तर त्या भगवंताची जी काही कथित आणि अकथित अशी लक्षणं असतील, असे गुण असतील, आतापर्यंत अनेक गुण सांगितले तरी जितके गुण सांगितले त्याच्या अनंतपटीने गुण सांगणं राहिलंच. पण त्या सगळ्या गुणांचा संग्रह या ओंकारामध्ये, प्रणवामध्ये झाल्यामुळे प्रणव हा या ठिकाणी सांगितल्यानंतर अनंत भगवंताचं वर्णन सुद्धा त्या अक्षराने संपू शकतं. एका अक्षरात भगवंत सांगायचा म्हणजे, आणि तोही परिपूर्णतेने सांगायचा म्हणजे तोच प्रणव आहे. आणि भगवंताचं हे अत्यंत त्याला परमप्रिय असं त्याचं हे नामाभिधान आहे. आणि म्हणूनच भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, प्रणव सर्व वेदेषु, सगळ्या वेदांमध्ये मी प्रणव आहे असं म्हणतात. आणि असंही म्हणतात की ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्यावहरन् माम अनुस्मरन्. ओम हे जे एक अक्षर ब्रह्म आहे त्याचा उच्चार करताना माझं अनुस्मरण करावं, कारण त्याचा वाच्य हा मीच आहे. असं भगवंत ज्या ठिकाणी स्वतः म्हणतात तो प्रणव. तसं समस्त सृष्टीचा उगम ज्या ठिकाणी आपल्याला सापडेल, म्हणजे आपण जर सृष्टीच्या उगमाकडे जर आपण बघत गेलो, तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये, मेटाफिजिक्सच्या प्रांतामध्ये जर आपण ही सृष्टी कुठून आली असं जर आपण बघत गेलो, तर ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा उगम सापडेल तो आद्यनाद प्रणव. आणि ही सृष्टी कुठे जाऊन पोचणार आहे आणि शेवटी या सृष्टीचं काय होणार आहे, ही सृष्टी कुठे कुठे वाटचाल करते, कुठल्या दिशेने वाटचाल करते, कुठल्या बिंदूकडे वाटचाल करते आहे, ह्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर तत्वज्ञानाचा प्रांत, मेटाफिजिक्सचा प्रांत, अतीत भौतिकीचा प्रांत सुद्धा सांगतो तोच प्रणव आहे. म्हणजे सृष्टी ज्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ज्या ठिकाणी सृष्टी ही प्रलय पावते, विलीन पावते, अर्थात तो प्रणव आहे, तो ओंकार आहे. तर त्याचा निर्देश म्हणजे तत्वज्ञानाच्या संदर्भातून, पराभौतिकीच्या संदर्भातून भगवंताचं जे वर्णन करायचं असेल तर ते सुद्धा एका अक्षरामध्ये करता येईल. ते म्हणजे प्रणव. म्हणजे मग तो भक्तीचा प्रांत असो, तत्वज्ञानाचा प्रांत असो, ध्यानाचा प्रांत असो, पराभौतिकीचा प्रांत असो,
सगळे प्रांत ज्या ठिकाणी सुरू होतात आणि ज्या ठिकाणी संपतात असा जो ओम, त्याचा विचार या सूत्रामध्ये या ठिकाणी होणार आहे. अर्थात भगवंताचं परमप्रिय असं नामाविधान आणि सगळ्या गुणांचा ज्या ठिकाणी संग्रह होतो, हे विधान लक्षात घ्या की भगवंताचे अनंत त्याचे अनंत गुण आहेत, अनंत गुणराशी आहेत की ज्यांचं वर्णन करणं हे मुखाला शक्य नाहीये. चतुर्मुखी ब्रह्माला शक्य नाहीये. सगळ्या वेदांचं ज्ञान ज्या ब्रह्मदेवामध्ये आहे त्या चतुर्मुखी ब्रह्माला जे शक्य नाही त्याचा निर्देश या ठिकाणी सूत्रकार करतात. आणि त्यामुळे भगवंताचं, ईश्वराचं लक्षण किंवा वर्णन या योगसूत्रामध्ये जे झालेलं आहे ते परिपूर्ण आहे, परिपूर्ण होईल, परिपूर्ण ठरेल ह्याची या ठिकाणी सूत्रकारांना हमी मिळते. कारण शेवटी असं आहे की भगवंताचं वर्णन करणार किती आणि कोण करणार आणि किती करणार अशक्यप्राय आहे. पण असं आहे की गूढवादामध्ये प्रणव हा सांगितलेला आहे आणि त्याचा निर्देश या ठिकाणी सूत्रकार पतंजलींनी केल्यामुळं भगवंताचं आत्तापर्यंत सांगितलेलं किंवा सांगितलेलं सगळं तर लक्षण आलंच, सांगितलं नसलेलं सुद्धा जे काही लक्षण असेल त्याही सगळ्या लक्षणांचा या ठिकाणी संग्रह होत आहे. आणि सूत्रकारांनी या ठिकाणी फार मोठा औचित्य साधलेलं आहे. आणि त्यामुळे ईश्वराचं योगसूत्रामधलं वर्णन हे निर्दोष आणि परिपूर्ण होईल ह्याची काळजी सूत्रकारांनी घेतलेली आहे. आणि एक अशा प्रकारे त्यांनी ईश्वर या प्रकरणाचा, योगसूत्रामधल्या प्रकरणाचा जो खरा म्हणजे योगसूत्राचा आत्मा आहे, मुकुटमणी आहे, त्या प्रकरणाचा उपसंहार फार औचित्यपूर्णपणे असा केलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. तर अशा प्रकारे सूत्रकार प्रणव सांगतात. आणि त्यामुळे अनेक वार सांगितल्याप्रमाणे भगवंताचं, ईश्वराचं अवर्णनीय असा जो ईश्वर आहे त्याचं जे काही वर्णन केलं ते अपुरं असणारच आहे. पण ते अपुरं राहू नये आणि जे काही वर्णन केलं नसेल ते सगळ्या वर्णनाचा संग्रह या ठिकाणी व्हावा ह्याची काळजी सूत्रकार घेऊन हे सूत्र या ठिकाणी आणतात. त्यामुळे हे सूत्र या सबंध योगसूत्रातलं अत्यंत महत्वाचं असं सूत्र आहे. असो. आणि पुन्हा असं आहे की प्रणव म्हणजे ओंकार, ओंकाराला प्रणव असं म्हणतात. आणि प्रणवाचा अर्थ असा की ज्याद्वारा भगवंताची प्रकर्षेण सर्वोत्तम प्रकारे परिपूर्ण अशा प्रकारानं स्तुती होऊ शकते, ज्याद्वारा भगवंताची प्रकर्षित सर्वोत्तम अशी स्तुती होऊ शकते त्याला प्रणव असं म्हणतात. असा त्याचा व्युत्पत्तीमूलकच अर्थ आहे. प्रकर्षेण नूयत स्तूयत इति प्रणवः. त्यामुळे आता भगवंताची या ठिकाणी परिपूर्ण स्तुती होत असल्यामुळं त्या स्तुतीमुळे उत्कट असा भावही प्राप्त होऊ शकतो. शेवटी भगवंताविषयी तो जो भाव प्राप्त व्हायचा आहे तो भाव या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी भक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा योगसूत्रकारांनी एका सूत्रामध्ये सबंध भक्तीचं, ज्याला असं म्हणता येईल की भक्तिशास्त्राचा गाभा, तो या ठिकाणी आणून ओतलेला आहे. तसंच तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये शेवटी जिज्ञासा असते. आम्ही आलो कुठून आणि जातो कुठं, ही सबंध सृष्टी आली कुठून आणि जाती कुठे, हा जो तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जिज्ञास्य प्रश्न असतो, त्या जिज्ञास्य प्रश्नाला उत्तर सुद्धा या ठिकाणी सूत्रकार या एका सूत्रामध्ये देऊन जातात. त्यांच्या जिज्ञासेलाही उत्तर दिलं जातं. भक्ताच्या भावनेला उत्कटता आणण्यासाठी जो काही उपाय करावा लागतो तोही या सूत्रामध्ये त्यांनी आणून ओतलाय. तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जिज्ञासेला समाधान सांगण्याचा प्रकार, त्याला समाधान देण्याचा प्रकार, तोही प्रकार या ठिकाणी आणून त्यांनी सोडलेला आहे. आणि तसंच या योगसूत्रामध्ये
ध्यान, समाधी, असंप्रज्ञात समाधी यासाठी ईश्वर अत्यंत परिणामकारक नाही तर केवळ एकमेवाद्वितीय उपाय आहे, सर्वोत्तम आणि एकमेव अद्वितीय असा उपाय आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या अनुषंगानं, ध्यानाच्या अनुषंगानं भगवंताचं जे काही वर्णन असेल किंवा त्याचा जो विधी असेल, ध्यानाला उपयोगी किंवा ध्यानाचा एकमेव मार्ग जो प्रणव जप, त्या तात्पर्यानं सुद्धा म्हणजे ध्यानयोग्याची जी जिज्ञासा असते, त्याची जी आवश्यकता असते, त्याला जे आवश्यक असतं त्याची परिपूर्ती सुद्धा या एका सूत्रामध्ये त्यांनी केलेली आहे. तसंच ज्ञानयोगाच्या क्षेत्रामध्ये आत्मतत्वाबद्दल जी त्या ठिकाणी जिज्ञासा असते आणि आत्मतत्वामध्ये चित्ताला स्थापित करण्याचा जो प्रकार ज्ञानयोगामध्ये असतो, त्यासाठी सुद्धा उपाय म्हणून या ठिकाणी प्रणव सांगितला जातो. म्हणजे तो मग ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, ध्यानयोग असो किंवा तसंच कर्मयोग, ज्या ठिकाणी आद्यंती भगवंताचं स्मरण असावं लागतं, कर्मयोग ज्याद्वारा ज्यासाठी केला जातो, ज्या प्रकाराने केला जातो आणि ज्या प्रकाराने केला जावा लागतो, त्यासाठी सुद्धा जो उपाय असेल तोही उपाय या ठिकाणी सांगून जातात, या एका सूत्रामध्ये सांगून जातात. म्हणजे कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, ध्यानयोग असो, भक्तियोग असो, कुठलाही योग असो, त्या सगळ्या योगांच्या उपायांचा आणि सिद्धींचा परिपूर्तीचा संगम ज्या ठिकाणी मिळू शकेल तो या सूत्रामध्ये. म्हणजे कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, ध्यानयोग असो, भक्तियोग असो, कुठलाही योग असो, त्या सगळ्या योगांच्या उपायांचा आणि सिद्धींचा परिपूर्तीचा संगम ज्या ठिकाणी मिळू शकेल तो या सूत्रामध्ये, या प्रणवामध्ये, या ओंकारामध्ये अशा प्रकारे सगळ्या प्रकारचं औचित्य साधून सूत्रकार या ठिकाणी प्रणवाचा निर्देश करतात. आणि त्या अर्थाने या सूत्राला फार फार असं महत्व आहे. तर या सूत्रामध्ये प्रणव सांगितल्यानंतर लगतच्या सूत्रामध्ये तज्जपस्तदर्थ भावनम असं सांगितले असल्यामुळे अर्थभावना करायची आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी प्रणवाचा अर्थ, प्रणवार्थ जिज्ञासा, प्रणवार्थ मीमांसा हीच या ठिकाणी गर्भित आहे, तोच हेतू आहे. त्याच हेतून या ठिकाणी हे सूत्र सांगितलं गेलेलं आहे की प्रणवार्थ जिज्ञासा, प्रणवार्थ मीमांसा, प्रणवाचा अर्थ समजून घेणं. आणि आतापर्यंत अर्थात प्रणवार्थ म्हणजे भगवदार्थ, ईश्वरार्थ, भगवदार्थ, ब्रह्मार्थ. तर आतापर्यंत जो अर्थ झाला तो सगळा अर्थ या ठिकाणी संग्रहित आहेच, पण पुन्हा जो शिल्लक राहिलेला आहे तोही या ठिकाणी आलेला आहे. आणि तो शिल्लक राहिला म्हणजे कुठला, तर कर्मयोगासाठी, ज्ञानयोगासाठी, भक्तियोगासाठी, ध्यानयोगासाठी. म्हणजे हे विश्व कुठून आलं, कसं, कुठे चाललंय असा जो पराभौतिकी प्रश्न असेल, जिज्ञासा असेल, त्यामध्ये जे काही अजून सांगायचं राहिलं असेल तो सगळा भाग या ठिकाणी आणून सोडायचा आहे, आणून उतरवायचा आहे. या सूत्रामध्ये तो उतरवायचा आहे, किंबहुना सूत्रकारांनी उतरवलाय, आपल्याला तो उतरवायचा आहे. तसंच ज्ञानयोगामध्ये जी काही जिज्ञासा असेल, ज्ञानयोग म्हटल्यानंतर त्याचा जो काही अर्थ असेल आणि त्या अनुषंगाने ईश्वराचं जे काही स्थान असेल आणि जो भाग अजून सांगितला नसेल, उर्वरित असा जो काही भाग असेल तो सगळा या ठिकाणी आपल्याला आणून सोडायचा आहे. तसंच भक्तियोगामध्ये भगवंत म्हणून जे काय असेल त्याचा आतापर्यंत झालेल्या वर्णनामध्ये जी काही त्रुटी असेल आणि जे काही शिल्लक असेल तो सगळा भाग या ठिकाणी उतरवायचा आहे. तसंच कर्मयोग. अशा प्रकारे अध्यात्माच्या मार्गामध्ये जे काही आता शिल्लक राहिलेलं असेल त्या सगळ्या शिल्लक राहिलेल्या गोष्टींचा संग्रह या ठिकाणी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्वाचं निरूपण आतापर्यंत ऋषी महर्षींनी, संत महंतांनी जे जे केलं असेल, वेदांनी जे जे केलं असेल, भगवद्गीतेमध्ये जे जे आलं असेल, आध्यात्मिक ग्रंथामधून भगवत तत्व निरूपण जे सगळं आलेलं असेल त्या सगळ्याचा संग्रह या ठिकाणी गृहीत आहे.
आणि त्यामुळे आपण यथामती त्याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तर आपण सूत्राकडे आता वळूया. तर असं आहे की या योगदर्शनामध्ये ईश्वराचा जो विचार केला गेला आहे तो ईश्वराचा विचार केवळ आध्यात्मिक जिज्ञासा म्हणून नाहीये की हा ईश्वर कोण आहे, काय आहे, कसा असेल, काय असेल, अशा केवळ जिज्ञासेने ईश्वराच्या विषयी या ठिकाणी उपक्रम, त्या प्रकरणाचा उपक्रम केलेला नाहीये. तर या ठिकाणी ईश्वरोपासना, भगवत उपासना, भगवंताची उपासना, ईश्वर प्रणिधान, उपासनेच्या संदर्भामध्ये ईश्वर हा सांगितला गेलेला आहे. आणि त्यामुळे भगवंताची उपासना ज्याद्वारा करता येते आणि ज्या या ठिकाणी जशी करायला पाहिजे त्या अनुषंगानं आणि त्या अनुरोधानं या ठिकाणी संबंध हे प्रकरण हे उभं केलेलं गेलेलं आहे. तर मुख्य हेतू या ठिकाणी ईश्वर सांगण्याचं कारण, भगवंत सांगण्याचं कारण, तर केवळ भगवंत हा केवळ या विश्वातलं परमसत्य आहे एवढंच सांगण्याचा प्रकार नाहीये, कारण तो तत्वज्ञानाचा प्रांत झाला. केवळ तेवढाच भाग हा सांगितला गेला नाहीये, तो तर सांगितला गेलाच आहे, पण त्या भगवंताची उपासना करणं, त्याचं प्रणिधान करणं हा प्रकार या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने या प्रकरणाचा या ठिकाणी मुख्यतः उपक्रम झालेला आहे. गौणतः तत्वज्ञानाच्या प्रांतातला जो ईश्वर आहे, भगवंत जो आहे, ब्रह्म जे तत्व आहे, वेदांताच्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये ब्रह्मतत्व जिज्ञासा जी केली जाते तो सगळा प्रकार या ठिकाणी गौणतः जरी संग्रहित असला तरी मुख्यतः उपासना आणि प्रणिधान यासाठी ईश्वर प्रणिधान हे सांगितलं गेलेलं आहे. तर त्या दृष्टीने प्रणवाचा जो अर्थ होतो, भगवंताची उपासना करणं, या दृष्टीने जो प्रणवाचा अर्थ होतो तो महत्वाचा आणि तो प्राधान्याने या ठिकाणी आलेला आहे. आलं का लक्षात? असं आहे की भक्तीमध्ये भगवंताच्या अनेक नामांच्या आधारानं भक्ती ही फुलवली जाते. कोणी गोविंद, कोणी कृष्ण, कोणी राम, कोणी माधव, कोणी शंकर, कोणी शिव, कोणी महादेव, अशा कुठल्याही विविध नावांनी भगवंताची उपासना करत असतो आणि त्याद्वारा तो भक्तीचा परमोच्च हा गाठत असतो. आलं का लक्षात? म्हणजे भगवंताची अनेक नामं आहेत की त्यातल्या कुठल्याही नावाद्वारा भक्त हा आपल्या भक्तिभावाला फुलवीत असतो आणि फुलवू शकत असतो. आणि ती सगळी नामं विष्णू सहस्रनामामध्ये, भगवंताच्या सहस्रनामामध्ये प्राप्त होतात. तर त्या रांगेमध्ये सुद्धा प्रणव आलेला आहे, त्या सहस्रनामावलीमध्ये प्रणव हा शब्द आलेला आहे. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा प्रणव हा एक उपासनेचा मंत्र, उपासनेचा विधी, उपासना विधी म्हणून स्वीकारता येतो. तसंच हा प्रणव असंप्रज्ञात समाधीदायक सर्व चित्तवृत्तींचा निरोध करण्याला समर्थ असलेला, त्या अर्थाने प्रणव हा या ठिकाणी अर्थ गृहीत आहे. म्हणजे एकच प्रणव हे अक्षर हे भगवंताबद्दल उत्कट भक्ती देऊ शकतं. जसं राम, कृष्ण, विठ्ठल, हरी ही नावं भक्तांनी म्हणजे भक्ताने आपला भक्तिभाव फुलवण्यासाठी वापरली. अर्थात ती नामं त्यांची भक्ती फुलवण्यासाठी समर्थ होती. तसंच प्रणव हे सुद्धा समर्थ आहे. पण दुसरी गोष्ट अशी की सर्वचित्तवृत्ती निरोधदायक अशी जी असंप्रज्ञात समाधी असते त्याला उपायभूत म्हणून जे भगवंताचं जे नाव आहे ते केवळ प्रणव आहे. दुसऱ्या कुठल्याही भगवंताच्या नामाने असंप्रज्ञात समाधी ही प्राप्त होऊ शकत नसते, असा समाधीचा गूढवाद सांगून जातो. त्याचा आपण पुढे मागे विचार करणार आहोत. तर त्याचाही निर्देश या ठिकाणी झालेला आहे, त्याचाही संग्रह अतिप्रामुख्याने झालेला आहे, कारण हे असंप्रज्ञात समाधीचं प्रकरण आहे. त्यामुळे असंप्रज्ञात समाधीला जो एकमेव आणि सर्वोत्तम मंत्र आहे, सर्वोत्तम बीज मंत्र आहे, सर्वोत्तम गुरु किल्ली आहे, तो मंत्र या ठिकाणी म्हणून प्रणव हा सांगितला गेलेला आहे.
आणि गौणार्थाने सगळ्या अध्यात्म ज्ञानाचा अर्क, सगळ्या अध्यात्म ज्ञानाचा संग्रह ज्या एकाक्षरामध्ये होऊ शकेल त्या दृष्टीने सुद्धा सांगितला गेला. अर्थात हा गौण भाग आहे. ज्याला एकाक्षर ब्रह्म म्हणून प्रणव म्हणतात त्याचाही निर्देश या ठिकाणी होऊन गेलाय. तो थोडासा तत्वज्ञानाच्या प्रांतातला भाग आहे, मंत्रशास्त्राच्या प्रांतातला भाग आहे. तोही भाग या ठिकाणी संग्रहित झालेला आहे, एकाक्षर ब्रह्म. तसंच पराभौतिकी ज्या दृष्टिकोनातून विश्वाची उत्पत्ती, विश्वाची आद्यावस्था आणि विश्वाची अंतिमावस्था ज्या ठिकाणी असते, ज्या ठिकाणून हे विश्व आलं आणि ज्या ठिकाणी हे विश्व जाणार आणि जात आहे, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयत्नभिः विशन्ति ती, असं जे ब्रह्मसूत्राचं महत्वाचं विषय वाक्य आहे, त्या दृष्टीने जो म्हणजे ते जे ब्रह्म आहे तोच प्रणव आहे, त्याचाही निर्देश या ठिकाणी या सूत्रामध्ये होत आहे. अशा प्रकारे प्राधान्यानं आणि म्हणजे प्रधानार्थानं आणि गौणार्थानं प्रणवाचा निर्देश जो होऊ शकतो आपल्या अध्यात्मामध्ये झालेला आहे, गूढवादामध्ये झालेला आहे, त्याचा सगळा संग्रह या ठिकाणी होत आहे. अर्थात काही ठिकाणी काही अर्थ हे प्रधानार्थ आहेत आणि काही अर्थ हे गौणार्थ आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रधानार्थ म्हणून जो प्रणव आलेला आहे तो प्रणव असंप्रज्ञा समाधीला कारक असा असल्यानं त्याच्या अर्थभावनेवर अनुसंधान ठेवून ध्यान करणं हा योगशास्त्राचा मुख्य उपासना मार्ग आहे. आणि ती प्रणवोपासना जी आहे, योगज प्रणवोपासना जी आहे, त्याचा संग्रह या ठिकाणी प्राधान्यानं झालेला आहे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अर्थात सूत्रामध्ये प्रधानांश अशा दोन गोष्टी आहेत. अर्थात प्रधानांश आणि गौणांश म्हणजे कुठल्या तरी गोष्टीला निम्नता दिली असा अर्थ नाहीये त्या ठिकाणी. पण उपासनेचं हे प्रकरण आहे. ईश्वराचा निर्देश उपासनेच्या संदर्भामध्ये झालेला आहे. ईश्वराचा निर्देश विश्वाच्या किंवा पराभौतिकी जिज्ञासेच्या दृष्टीने झालेला नाहीये. जसं वेदांतामध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जिज्ञासेचा तो प्रांत आहे, तर तसा या ठिकाणी ईश्वराचा निर्देश कुठल्याही प्रकारे म्हणजे मुख्यतः ब्रह्मजिज्ञासा म्हणून झालेला नाही, तर ब्रह्मोपासना म्हणून झालेला आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने त्याला प्रधानार्थ येतं आणि दुसऱ्याला गौणार्थ येतं. त्यामुळे एकाला उच्च आणि दुसऱ्याला निम्न असा या ठिकाणी ठरवण्याचा मुळीच प्रकार नाहीये, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात प्रणवाच्या अर्थाच्या किंवा अर्थभावनेवर अनुसंधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं दोघांना समान असं प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण प्रणवाचं परिपूर्ण त्याच्या अर्थभावनेवर परिपूर्ण अनुसंधान येण्यासाठी प्रणवाचे जे जे अर्थ प्राप्त होत असतील ते सगळेच त्या दृष्टीने प्रधान आहेत. त्याशिवाय योग्य अशी प्रणव भावना ही मनामध्ये चित्तामध्ये निर्माण होऊ शकणार नाही, शकत नसते. त्यामुळे त्या दृष्टीनं दोघांना समान श्रेणी आहे किंवा दोन्ही समस्त प्रणवाचा विषय, सगळा प्रणवाचा विषय या ठिकाणी हा प्रधान असा भाग घेतो. प्रधान आणि गौण असे त्या ठिकाणी भाग होत नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जे प्रधानार्थ आणि गौणार्थ वर्गीकरण जे सांगितलं त्याची मर्यादा ही लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणी. असो, अशा प्रकारे पूर्वपीठिका झाल्यानंतर सूत्रकार असं म्हणतात की त्या भगवंताचा, त्या ईश्वराचा वाचक प्रणव आहे असं ते म्हणतात. कृष्णार्पणमस्तु.